फैज रजाक्षे युरेनस हा आईसलँड आहे. युरेनस हा आईसलँड आहे. युरेनस हा सूर्यमालेतील संपर्क आहे. तसेच याला पृथ्वीवर पाहता येत नाही. युरेनस ग्रहांचा आईसलँड खूप पल्ले लोक असल्याने तो घरोघरी चाललेल्यासारखा दिसतो. युरेनसचे परिवहन काळ 17 तास 24 मिनिटे आहे व युरेनसचे परिभ्रमण काळ 84 वर्षे आहे. युरेनसचे आसाचे पल्ले तर खूपच जास्त आहे, 97.9 व युरेनसला 13 कडा आहेत. मगाशी सौरभने सांगितले की युरेनस आज कळलेला आहे, पण हा आज इतका कळला कसा ते मी सांगतो. सायंटिस्टांचे म्हणणे आहे की करोडो वर्षापूर्वी एक उल्का आला व तो जोरात युरेनसवर आदळला. त्यामुळे युरेनसचा आज इतका कळला व सर्व ग्रहांचे तत्वाचे लाईनी एका रेषेत 7 असतात. पण युरेनसचा आज इतका कळलेला आहे की याचे लाईनी एका नाकात गुंतलेले आहे व युरेनसवर सर्वात मोठी वादळे पण येतात, पण ती वादळे गुरु इतकी नसतात. पण युरेनस आणि राहिला प्रश्न युरेनसचा. युरेनस हा निळा मिथेन वायूमुळे दिसतो, कारण की मिथेन वायू सूर्याच्या येणाऱ्या लाल किरणांना निळे किरणामध्ये सोडतो आणि पहिले 4 ग्रह टेरेस्ट्रियल जायंट आहे व बाकीचे 4 ग्रह गॅस जायंट आहेत. पण युरेनस व नेपच्यून हे गॅस जायंट नसून आईस जायंटही आहे, कारण की यांमध्ये आईस व पाणी मिथेन असे अमोनिया असे वायू आहेत. पण युरेनसला 27 चंद्र पण आहे. 27 चंद्रामध्ये 5 चंद्र सर्वात मोठे आहेत. या एका चंद्रामध्ये भयंकर वादळे येतात, तर दुसऱ्या चंद्रामुळे ज्वालामुखी फुटतात, तर तिसऱ्या चंद्रामध्ये तर पाणीच पाणी आहे. पण त्या तिसऱ्या चंद्राचं नाव आहे एरियल. पण यामध्ये समुद्र आहे, म्हणून तिथे सजीव सृष्टी असू शकते.